एवढे दिवस झाले आम्हाला गावाला येऊन गाथा फक्त खिडकीतून किंवा गोठ्याच्या बाहेरूनच थांबायला बघत होती आणि आज तर ती डायरेक्ट गोठ्यातच गेली होती। नमस्कार, मी आहे गाथाची आई। आज सकाळ सकाळी दूध आणण्याच्या टायमालाच गाथा उठलेली होती, म्हणून मी तिला पण सोबत घेऊन गेले होते। पण आज ती गोठ्याच्या बाहेर उभी नव्हती, तर थेट गोठ्यातच आली होती। येतानाही तिला दुधाचं पातेलं पाहिजे होतं म्हणून रडत होती। म्हटलं बघावं देऊन, तर तिला डायरेक्ट ते तिथेच प्यायचं होतं। त्यानंतर मी गेले कालवण करण्यासाठी कढीपत्ता आणायला। आता इथं काही फ्रीजमध्ये कढीपत्ता ठेवला जात नाही, त्यामुळे जेवढा पाहिजे तेवढा डायरेक्ट तोडून आणावा लागतो। कढीपत्ता आणला, कालवण केलं आणि मग घेतल्या भाकरी करायला। आज लवकर चूल पेटवल्यामुळे भाकरी करायलाही पण मस्त असा आहार होता। मागील 2 दिवस पाऊस झाल्यामुळे आता भुईमुग घरीच तोडायला आणला होता। मी गाथामुळे तर काय वावरात जात नव्हते, पण आता घरी आणल्यामुळे मी पण तोडायला गेले। आणि तसं पण गाथाला घराच्या बाहेर जास्त खेळायला आवडतं, त्यामुळे तिची पण मजा झाली होती। आणि भुईमुग पण घराच्या बाहेरच्या शेड मध्ये आणून टाकलं होतं, त्यामुळे ती कधी बाहेर खेळत होती, कधी शिवदादा सोबत घरात खेळत होती किंवा मग झोपत होती। त्यामुळे मलाही पण काम करता येत होतं। घरी भुईमुग आणल्यामुळे आजचा दिवस कसा पटापट निघून गेला तेही पण कळलं नाही। भेटूया पुढील ब्लॉग मध्ये। माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी जास्त वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय।